तर मित्रांनो नमस्कार. विण दोघातलीही तुटेना या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 23 मेच्या एपिसोडमध्ये आपण काय काय घडणार आहे ते जाणून घेणार आहोत. इकडे मात्र आता चिंगीने स्वतः कबुली दिलेली असते की मीच चोरी केली आहे. तर स्वानंदी आणि आजींना अजिबातच विश्वास बसत नसतो. त्यानंतर चिंगी रडतच तिच्या रूममध्ये पळत जाते. त्यानंतर अंशुमन देखील तिच्या पाठीमागेच जातो. म्हणू लागतो, चिंगी आज तू माझ्यासाठी ना खूप मोठं केलं आहे. हे बघ, मी ना तुला इथून पुढे जे लागेल ना ते देईल. मी तुला ना अख्खं सोन्याने मढवून ठेवील, पण तू माझं नाव कुणालाही सांगायचं नाही. जर माझं नाव जर सांगितलं ना तर मला अनेक प्रश्न विचारतील. मग तुमचं नातं काय? तू चिंगीसाठी इतकं का करतोस? तू या घरातला मालक आहेस, ती एक नोकर आहेस. तुला काही वाटतं की नाही? मला इतके प्रश्न ऐकायची सवय नाही आणि मी कुणाच्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला काय बांधील नाही. त्याच्यापेक्षा तू न कुणालाही सांगू नको. मी पण योग्य वेळ आली ना मी आपल्या नात्याबद्दल सगळ्यांना सांगून टाकतो. चिंगीला तिथे कुठं बरं वाटतं, पण अंशुमन तिला चांगलंच घुमावत असतो. तिला फसवण्याचा प्रयत्न करत असतो. चिंगी म्हणू लागते की नाही अंश सर, तुम्ही जे काय म्हणताय ना, मी तुला सोन्याने मढीन, मला त्याची काहीच गरज नाही. मला फक्त माझा अंशू हवा आहे. त्यानंतर अंशुमनला हसायला येतं. चिंगी लगेच अंशुमनला मिठी मारते. तर दुसरीकडे आता अर्पिता आणि मल्लिका चिंगीच्याच रूममध्ये येणार असतात. चिंगीला त्यांना चांगलाच धडा शिकवायचा असतो, कारण की इकडे समरने मात्र तिला काही शिक्षा दिली नाही, म्हणून मात्र आता अर्पिता शिक्षा देणार असते तिला. तर दुसरीकडे स्वानंदी बाहेर गेलेली असती तर तिचे बाबा तिला भेटतात. त्यांचं तिकडंच बोलणं होत असतं. त्यानंतर इकडे मात्र अंशुमन आणि चिंगी एकमेकांना मिठी मारून थांबलेले असतात. तर तेवढ्या वेळात अर्पिता आणि मल्लिका इकडेच येते असं अंशुमनला कळतं. अंशुमनला कळल्याच्या नंतर अंशुमन लगेच चिंगीला दूर लोटतो आणि त्यांनी बघावं असं ॲक्शन करू लागतो. म्हणू लागतो, काय गं, तुला लाज नाही वाटत का गं आमच्या घरात अशी चोरी वगैरे करायला? याच्यानंतर जर तू असं केलंस ना तर माझ्या इतकं वाईट माणूस कोणीच नसेल. त्यानंतर हे सगळं मल्लिका आणि अर्पिता बघतात. त्यांना तर खूप छान वाटत असतं. बघ, माझा अंशू किती सुधारला आहे, मला त्याचं लग्न ना आता लवकर करून द्यायचं आहे, असं मल्लिकाच्या डोक्यात तर प्लॅन येऊन पण बसतो. त्यानंतर आता मल्लिका आणि अर्पिता म्हणू लागते, काय रे अंशुमन, तू इकडे काय करतोय? तर अंशुमन त्यांना नाटक करतच सांगू लागतो, बघ ना ग आई आणि अर्पिता ताई, या मुलीला लाज कशी वाटत नाही ग? हिने किती घाणेरडं कृत्य केलं आपल्या घरात. काय स्वतः समरदादाची साखळी हिने चोरून तिच्या गळ्यात घातली. किती हिंमत मानाव रे आई हिच्यावाली. बघ ना ग, नंतर तर ही प्रत्येकाच्या रूममध्ये जाऊन चोरी करेल आणि कबुली पण करेल की हो मीच चोरी केली. आणि आपला समरदादा तर तुला माहितीच आहे की तो कुणाला शिक्षा देत नाही मला सोडून. त्यानंतर आता लगेच अंशुमनला मल्लिका आणि अर्पिता म्हणते की तू इथून जा. अंशुमन जाणार असतो तितक्या वेळात मल्लिका थांबवते. म्हणू लागते, अंशुमन एक गोष्ट लक्षात ठेव आणि परत जर या सर्वांच्या रूममध्ये तू पाऊल जर ठेवला ना तर माझ्या इतके वाईट कुणीच नसेल. अंशुमन तिथनं निघून जातो. तर आता चिंगी खूप घाबरून जाते. या दोघीजणी आल्या म्हणल्याच्या नंतर माझं काही खरं नाही. त्यानंतर अर्पिता त्या सर्वांचे जे कपडे असतात ते चिंगीच्या अंगावर फेकते. मल्लिका जसं अर्पिताला सांगत असते ना तसंच अर्पिता करत असते आणि मग ते कपडे मात्र चिंगीला घालायला लावतात. त्यानंतर आता चिंगीने अंशुमनसाठी साडी वेअर केलेली असती, तर यांनी मात्र तिला ते सर्वांचे कपडे घालायला दिले. मल्लिका तिथनं निघून जाते. मल्लिका हसत असते. दुसरीकडे आता अर्पिता म्हणू लागते, हे बघ तुझी ना हीच लायकी आहे. आणि मग चिंगीला आरशासमोर घेऊन जाते. तिला स्वतः आरशात बघायला लावते आणि अर्पिता म्हणू लागते, बघ तू जर या घराची मालकीन बनायचा किंवा मोठं बनायचा किंवा चोरी करायचा विचार जर करत असेल ना, हे सगळं आत्ताच सोडून दे. बघ आता झालं, एवढी वेळेस ना पहिली चूक कुणालाही माफ असती, पण जर तू परत चोरी केली ना तर तुला आता ना समरदादाचं काही असो पण मात्र आम्ही तुला नक्कीच जेलमध्ये नेऊन बसवूया. त्यानंतर चिंगी घाबरून जाते. अर्पिता म्हणू लागते, हे बघ हीच तुझी खरी लायकी आहे. हे तुझे कपडे आणि तुझं ते किचनमधलं ना सर्वांचं काम हेच करायचं, बाकीच्या गोष्टींना तू डोकं लावायचं नाही. दुसरीकडे आता स्वानंदीचे बाबा आणि स्वानंदी भेटलेले असतात. स्वानंदीचे बाबा म्हणू लागतात, काय गं नंदू, घरामध्ये सगळं ठीक आहे ना? तर स्वानंदी त्यांना सांगू लागते, नाही बाबा, आज सकाळीच एक प्रॉब्लेम झाला. काय झालं माहिती आहे का? आमच्या घरामध्ये ना त्या सर्वांसोबत एक छोटीशी मुलगी म्हणजे ती चिंगी आली बघा. आणि तिनं काय केलं, स्वतः चोरी केली आणि काय तर राजवाडींची साखळी तिने तिच्या गळ्यामध्ये घातली. मला तर विश्वास बसत नाही की ती चोरी करू शकते म्हणून. माझा ना तिच्यावर खूप विश्वास आहे बाबा, पण मला कळतच नाही हे असं का घडलंय. आणि मग तेवढ्या वेळात स्वानंदी ती चैन मात्र
तिच्या बाबाच्या हातात देत असते. तिचे बाबा त्या चेनीला असं वरती करून बघता आणि मग त्यांच्या लक्षात येतं की मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय त्या अंशुमननंच समर साहेबांच्या लॉकरमधून ती चेन आणि काही पैसे घेतले होते. स्वानंदीचे बाबा आता जे काही आहे ते स्वानंदीला सांगतात की डायरेक्टली अंशुमनला बोलतात की तू असं करू नको, मी सगळं बघितलंय, मी समर साहेबांना सांगून टाकेन. तर स्वानंदीचे बाबा हे सगळं अंशुमनला बोलल्याच्या नंतर अंशुमन काय करेल ना, हा ट्विस्ट मात्र बघण्यासारखा असणार आहे. मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपले चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.